नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज दिनांक 13 मार्च। महिलांनो, आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही। तुम्हाला असं वाटतं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास नाही, माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी येतच नाही, तर मंडळी, वर्षातून एकदाच येणारी ही होळीच्या दिवशी तुम्हाला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी देणारी सेवा करायची आहे। सेवा कोणती आपण ते जाणून घेऊ, पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा मंडळी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असावा असं प्रत्येकाला वाटत असतं। मग मंडळी, आज आपल्याकडे तांब्याचा एक कलश असणार आहे, तो आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचा आहे। त्यानंतर तो स्वच्छ पाण्याने भरायचा आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। साईडला उजव्या साईडला 2 रेषा आणि डाव्या साईडला 2 रेषा द्यायच्या आहेत। त्याला थोडीशी अक्षता लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एखादी प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकून खाली एक चौरंग किंवा पाट देऊन तो कलश जो आहे तो कलश त्यावर ठेवायचा आहे। त्यानंतर त्या कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारीचं नाणं टाकायचं आहे। 5 किंवा 7 आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं आणायची आहे, ते त्यात टाकायचे आहे आणि त्यानंतर त्यावरून आपल्याला एक जे नारळ आहे पाण्याचं ते ठेवायचं आहे। म्हणजे आपल्याला कलश स्थापन करायचा आहे। कलश स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वरदहस्त असतो अशी मान्यता आहे आणि अनेकांना याचा फरक पडला आहे। मला देखील पडला आहे, तुम्हालाही पडो। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।